नमस्कार. आज आपण आहे डीपी दादांच्या सोसायटी फर्निचरमध्ये व आपल्यासोबत आहे त्यांची फॅमिली. जाणून घेऊया डीपी दादांची बिग बॉस मधली रिअल स्टोरी. चला मग. आज आपल्यासोबत आहेत डीपी दादांचे वडील. नमस्कार. डीपी दादांची माता. नमस्कार. डीपी दादांची मिसेस. मग काका, सुरुवात तुमच्यापासून करूया. तुमच्यावर असे आरोप होतात की तुम्ही डीपी दादांचं कौतुक करत नाही. आज डीपी दादा बिग बॉसच्या शो मध्ये टॉप 6 मध्ये पोहोचलेले आहेत. अख्खा महाराष्ट्र त्यांना बघत आहे. लवकरच ते ट्रॉफी देखील कोल्हापुरात आणतील. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? धनंजयचं म्हणणं बरोबर आहे, पण कौतुक करत नाही असं नसते. पण मी कौतुक करता तर ते दाखवू शकत नव्हतो, कारण मला तर ते प्रेम मुलाबद्दल काय प्रत्येक वडिलांचं प्रेम असतंच ना, नाही असं नाही. पण त्याला ते थोडंसं जाणवत होतं की बाबा अजून पप्पा आपल्याला अजून एवढं मोठं शोरूम आहे आपलं, अजून जबाबदारी टाकत नाहीत माझ्यावर. त्यामुळे त्याला तसं वाटत होतं की पप्पांचं आपल्यावर प्रेम नाही. आणि त्यात 2 मुली आपल्याला. मग वडिलांचं थोडंसं मुलींच्याकडे कल हा असतो, हे जगातलं उदाहरण नाही. कारण मुली ज्यावेळी परगावी जातात, म्हणजे त्यांच्या लग्न होऊन जातात ना, त्यावेळी ते आपल्या नसतात ना, त्या कवात्र येत असतात, जात असतात. मुलगा काय रोज घरातच असते आणि जे काय असते ते त्याचं असते. पण ते लक्षात येत नव्हतं. मी मुलीच्या संग बोलताना थोडंसं गोड बोलणार ना, तर इथे येणार 2 दिवस 4 दिवसांनी परत जाणार. धनंजय काय रोज सकाळ संध्याकाळ आम्ही एकत्रच असतो. मी त्याला थोडंसं वळण लागावं त्यासाठी मी कडक वागत होतो, की जेणेकरून इतका मोठा बिझनेस आहे त्यात तो व्यवस्थित लक्ष दिला पाहिजे. आणि त्यासाठी मी त्याला प्रेम करत नाही असं दाखवत होतो. ह्याचं कारण असं की जबाबदारी त्यानं पार पाडावी. आणि मी सगळेच लाड असे केले असते ना, थोडंसं लूज पडते, थोडं धंद्यामध्ये लक्ष राहते. आणि थोडं वडील कडक असले की मुलं पण वळणाला लागतात. मुलांनासुद्धा वडिलांचा धाक पाहिजे, थोडी भीती पाहिजे, आणि ते त्यांच्या फायद्यासाठीच आहे ॲक्च्युली. त्यामुळे असं काय वडिलांबरोबर प्रेम व्यक्त करणं एवढं सोपं पण नसतं. आई संग मुलं प्रेम व्यक्त करत असतात, पण वडिलांच्या समोर करत नसतात. त्याचं कारण हे आहे की तसं मुलांना वाटते. पण जगातल्या सर्व मुलांनी वडिलांच्या बाबतीत असा कधीही गैरसमज करून घेऊ नये. वडील कुठलेही असे मुलाबाबत विचार चुकीचे करत नसतात. जे करतात ते मुलांच्या चांगल्यासाठी करत असतात. काकू, जेव्हा 60 दिवसानंतर तुम्ही डीपी दादांना घराच्यात पहिल्यांदा बघितलं तर तुमच्या मनात काय फिलिंग्स होत्या? काय होतं? काय नाही, जरा लेकाला बघितलं, आईचं कुठल्याही आईचं जरा हे मन भारावून जातं. त्यामुळं माझं मन भारावून गेलं. आणि काय बोलता म्हणजे असं त्याला बघितल्यावर मला काय बोलताच आलं नाही. आणि मला लई हे वाटलं म्हणून मी जास्त काय बिग बॉसच्या घरात बोललेलं नाही. आणि दडपण आल्यासारखं झालं. तर आईचं हे प्रेम लेकावर असतं. असं देखील प्रेक्षकांचं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये तुम्ही सतत बोलत असता, इतर पण सतत बोलत असता, बिग बॉसच्या घरात गेल्यावर मात्र शांत शांत होता. असं काय घडलं की तुम्ही शांत राहिला? काही नाही घडलं, फक्त हेच की असं भारावून गेलो, त्यामुळे मला काय बोलता आलं नाही. आणि आम्ही बोललोय भरपूर. खरं ते म्हणजे 15 मिनिटं दाखवायचं असेल असं मला वाटते, म्हणून ते दाखवले. 15 मिनिटं तेवढंच दाखवले. आणि हे बघा, त्याला पण बायकोची आठवण आणि बायकोला पण मुलग्या नवऱ्याची आठवण येणार. त्यामुळे आम्ही काय केलं, दोघं विभक्त झालं आणि तिला बोलायची संधी दिली. त्यामुळं मी जास्त बोलले नाही. आणि आईचे प्रेम लेकावर असते सोडा शेवटी. तुम्ही डीपी सरांना काय टिप्स दिल्या घराच्यात? तुम्ही दिसताय सगळीकडं गेम खेळताना दिसताय. तुमची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही आत्ता जे इंडिव्हिज्युअली खेळण्याचा निर्णय घेतला रिसेंटली, तो खूप योग्य होता आणि तो बरोबर आहे. आणि इथं पुढे तुम्ही जसं खेळताय तसंच खेळत राहा. फक्त भावभावनांमध्ये, नातेसंबंधांमध्ये ते जपत असताना स्वतःला जास्त प्रायोरिटी द्या. एक बॉन्डिंग केलं आहे तिथं निर्माण नातेसंबंधाचं, बहीण भावाचं. पण ठीक आहे, ते नातेसंबंध जपत असताना स्वतःला प्रायोरिटी द्या. तुमचा गेम उंचावून दाखवा आणि तुम्ही दिसा. वर्षा उसगावकर, अभिजित चव्हाण असे राष्ट्रीय लेवलचे कलाकार असताना तुम्हाला वाटते की ट्रॉफी आपल्या कोल्हापूरमध्ये येईल? नक्कीच येईल, कारण तसं त्यांचं फॅन फॉलोइंग आहे, त्यांचा सपोर्ट आहे. नक्कीच त्यांची निवड केली ही त्यांच्या गुणांवर. बिग बॉस मटेरियल आहेत म्हणून फुल्ल त्यांचा सपोर्ट बघता महाराष्ट्रभरून आम्हाला त्यांचा सपोर्ट खूप प्रमाणात दिसतोय. तर आम्हाला खात्री आहे आमची जनता, मायबाप, प्रेक्षक नक्कीच त्यांना ट्रॉफी जिंकण्यासाठी मदत करतील. फुल सपोर्ट असणार आहे. वैभव चव्हाण,
अरबाज पटेल सारखे बॉडी बिल्डर स्पर्धक घरात असताना त्यांना देखील डीपी दादांनी ओव्हरपॉवर करून अजून देखील डीपी दादा घरात आहेत. कोल्हापूरच्या जेवणात अशी काय ताकद आहे की एवढी ताकद येते लोकांमध्ये? कोल्हापूरचं जेवण म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, त्यातच आणि धनंजयला कसं मटणाची आवड आहे आणि त्यातच सगळी म्हणजे ताकद आहे. आणि कोल्हापूरची म्हणजे कसं कोल्हापूरची जी जनता, परत अख्ख्या महाराष्ट्राची जनता आणि परत आपल्या इथं म्हणजे जे गावांचे जे मित्र सगळे त्याच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तो आणि घरात खेळतोय कसा तो म्हणजे सगळं प्रामाणिकपणाने खेळतोय आणि प्रामाणिकपणे खेळत असताना तो कुणाचंही मन दुखवू शकत नाही, परत कोणाला असं म्हणजे हे करून खेळू शकत नाही. सगळ्यांनी समजावून घेऊन आणि सगळ्यांनी गेम समजावून सांगून तो खेळत असतो. महत्वाचं म्हणजे मोठ्यांना मान देखील हा. देतो, स्ट्रॅटेजी पण वेल प्लॅन करतात आणि इम्प्लिमेंट पण आणि भारी त्याचं करतात. कसं आहे कॉमेडी व्हिडिओ असल्यामुळं त्याला भांडणाचं काय हे नाही आहे, म्हणजे भांडून खेळावं असं म्हणजे कुठं करून खेळावं. आणि त्याचं बिझनेस लाईन असल्यामुळं भांडता येत नाही आणि त्याचं कसं कॉमेडी व्हिडिओ आहे त्यामुळे तो कॉमेडी व्हिडिओ करतच सगळ्यांना हसवत खेळत खेळतोय आणि कसं नेमकं प्रामाणिकपणानं खेळतोय हे महत्वाचं आहे. डीपी दादांमुळे अंकिता कॅप्टन झाली. डीपी दादा अंकिताला कायमच सपोर्ट करतात, तरी देखील अंकिताने टास्क मध्ये डीपी दादांना नॉमिनेट केलं. तुम्हाला वाटतंय का बंधुत्व कुठं तर निभवलं गेलं नाही? हो, नक्कीच आम्हाला वाईट वाटलं तिथं. कारण ठीक आहे की वैभव आणि त्यांची जोडी होती आणि त्याच्यामुळं वैभव दादांना नॉमिनेट करायचं होतं आणि आपसुक ते झाले असं त्यांचं कारण होतं. त्यांना करायचं नव्हतं असं अंकिताताईंचं कारण होतं, म्हणजे हे बोलल्या त्या तसं. पण हे कुठं तर करत असताना त्यांनी हाही विचार करायला हवा होता की इथं जर खरंच बाबा तिथं टांगती तलवार आली आणि खरंच जर पुढं असं अपॉर्च्युनिटी आली की नॉमिनेशनमधल्या एखादं ते कार्ड मिळतं ना, विक्टम कार्ड, की यातलं कुणाला तुम्हाला बाहेर काढायचं आहे, त्यामध्ये त्यांचं नाव आलं असतं तर असा पण होता. मी म्हणेल की त्यांनी स्वतःहून म्हणजे स्वतःला प्रायोरिटी देताना गेम खेळताना 100% द्यायला सगळेच जण गेलेत. स्वतः नंतर त्यांनी जर कुणाचं नाव घ्यावं तर ते नक्कीच आपल्या भावाचं घ्यावं. मी म्हणेल तिथं जे संबंध जे बॉन्डिंग त्यांचं निर्माण झालंय स्वतः नंतर त्यांनी प्रायोरिटी ही नक्कीच त्यांना द्यायला हवी असं माझं मत आहे. मग तुम्ही बिग बॉसच्या घरात गेला सर्वजण, कुठलं फर्निचर जास्त चांगलं आहे, बिग बॉसच्या घरातलं फर्निचर का आपलं सोसायटी फर्निचर मधलं? ती रेंज एक वेगळीच आहे. बिग बॉसच्या घरातले रेंज वेगळे आहे, त्याचे कलर्स वेगळे आहेत. ते कलर्स आपण इकडे ठेवू शकत नाही, तिथं ते डार्क कलरमध्ये सगळं लागते ना. पण फर्निचर कुठलं पण असेल ते नक्की तिथं पण नाव काढल्यात सोसायटी फर्निचरचं आणि सोसायटी फर्निचर हे एवन असणारच आहे. फर्निचरचं काय तो एकतर फिल्म शूटिंगचं थिएटर असल्यामुळं तिथली सिस्टीम वेगळी आहे आणि हा आपला क्लास वेगळा, तो क्लास वेगळा, थोडा फरक पडतो. तो चांगला आहे, फर्निचर दोन्हीकडलं पण चांगलं आहे. तुमच्या सर्वांची सोशल मीडिया फॅन फॉलोइंग फार चांगली आहे, डीपी दादांची पण फॅन फॉलोइंग तर अप्रतिम आहे. या सगळ्या फॅन फॉलोइंगचा बिझनेसवर कसा इम्पॅक्ट पडतो? बिझनेसचा ना एकदम सुंदर, म्हणजे बिझनेस जास्त आहे ॲक्च्युअली. बिझनेस म्हणजे जसं डीपीचे फॅन वाढत गेले तसे कस्टमर वाढत गेले आपले. आणि कस्टमर वाढत गेल्यानंतर एक तर ते इथं पूर्ण फॅमिली येते भेटायला, म्हणजे असं त्यांची मुलंच आईवडिलांना इथं घेऊन येतात आणि मुलं सांगतात की फर्निचर पण इथंच घ्यायचं. तर बिझनेस फार वाढत गेला. इथून पुढं फर्निचर बरोबर सेल्फी फ्री असणार ना? सेल्फी फ्री सेल्फी घ्यायसाठी येतात आणि फर्निचर खरेदी करून जातात. आता रत्नागिरीतून येतात, खेडमधून येतात, काल तर गोव्याला गाडी गेली, पंढरपूर, सांगोला, पूर्ण बाहेरचे कस्टमर डीपीच्या प्रेमापोटी इथं खरेदीला येतात. डीपी दादा व्हिडिओमध्ये नेहमीच कॉमेडी करत असतात, ते घरात देखील नेहमी हसत खेळत राहतात. त्यांचा मूळचा स्वभाव कसा आहे ऍक्च्युअली मध्ये? डीपी दादा कशा खेळ म्हणजे मन मिळावू स्वभाव आहे. समोरचा असं बसलाय आणि त्यांना शांत बसून देणार नाही, बोलतं करणारच आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं यात तर त्यांची PhD झाली आहे असं म्हणतात. आम्ही ते मिस करतोय. घरामध्ये एक शांत वातावरण आता निर्माण झाले, येणार बाहेरून आणि हसत खेळत वातावरण निर्माण करणार हे त्यांना जमत होतं आणि नक्कीच ते पुढेही ते नक्कीच. वहिनी आता खेळ शेवटच्या आठवड्यामध्ये पोहोचलाय. डीपी दादा टॉप 6 मध्ये कंटेस्टंट पैकी एक आहेत. त्यांना काय आता वेगळी स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे घरामध्ये असं तुम्हाला वाटतं? वेगळी स्ट्रॅटेजी आता जे करतायत ते चांगलं खेळतात, गेम मधून पुढे आलं पाहिजे, आपलं मत मांडलं पाहिजे, आपला काय मुद्दा आहे ते ठामपणे दिसलं पाहिजे सगळ्यांना. त्यांनी ह्या 1 तासाच्या एपिसोडमध्ये
स्वतःचं मत मांडून स्वतःला परखडपणे समोर दाखवलं पाहिजे. मी म्हणेल मागं राहता कामा नये. एखादा मुद्दा कुणीतरी उचललाय तर मागं राहायचं नाही, बोलायचं, काय आपलं मत आहे ते डिस्कस करायचं आणि ठामपणे बोलून मग सगळा गेम होणार आहे. आमचा मागचा पॉडकास्ट वैभव चव्हाण यांचा झाला, तेव्हा पण डीपी दादांचा उल्लेख आला. तेव्हा वैभव चव्हाण यांचं असं मत होतं की डीपी दादाने वैभव चव्हाणची अशी एकदा स्ट्रॅटेजी प्लॅन झाली की डीपी दादा टीम बी मधून बाहेर पडणार, वैभव चव्हाण टीम ए मधून बाहेर पडणार, दोघं मिळून एक तिसरी अलायन्स चालू करणार, टीम सी. जे कोण येण्यास इच्छुक आहेत त्यांनी त्या ह्याच्यात वेलकम असणार अलायन्स मध्ये. तुम्हाला वाटते का की हा प्लॅन डीपी दादांचा वर्क झाला असता? वर्क झाला असता असं म्हणजे मला तर असं ते बोललेत, पण मला असं 1 तासाच्या एपिसोडमध्ये ते बोललेत असं काही जाणवलं नाहीये. इंडिव्हिज्युअल खेळणार, स्वतःचं मत पुढं मांडणार हे दिसलं त्यांच्या बोलण्यातून. पण सी टीम बद्दल त्यांनी उल्लेख केलेला हे काय माझ्या म्हणजे ऐकण्यात नाही. वैभवदादा बोलतायत आणि तसं जर त्यांनी वर्क केलं असतं चांगलं झालं असतं. आपल्या ह्याच्यातून नक्कीच ते पुढे आले असते. मी म्हणेल आले असतं पुढे. चांगलं सी टीम एक चांगली झाली असती. सी टीम याच्यात वैभवदादा घरात बाहेर पडले. मग वहिनी, आपण जर कालचाच एपिसोड बघितला तर कॅश कार्डचे बोर्ड गळ्यात टाकायचे होते व कुठल्या सदस्याला किती कॅश मिळणार ते डिसाईड होणार होतं. जिथं अभिजित दादा म्हणत होते डीपींना फक्त 40,000 रुपये मिळावे, तिथं डीपींनी तो सगळा प्रसंग कशा पद्धतीने हँडल केला तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी म्हणेल की त्यांनी काय केलं, विचारलं की ह्या 40,000साठी मी योग्य आहे असं कुणाकुणाला वाटतंय. तिथं कुणाचेच हात वरती आले नाहीत. त्यांनी तिथं दाखवून दिलं की मी 40,000चा हकदार नाही पडत आहे, तुम्ही बहुमत द्या, मी त्या बहुमताला प्रामाणिकपणे एक्सेप्ट करतो, तुमच्या बहुमताला मी आदरच करतो त्याचा. मग त्या बहुमतामध्ये फक्त एकटे असले तरी 40,000 त्यांना नाही तर 1,00,000ची पाटी ही त्यांनी एक्सेप्ट केली. जे आहे ते त्यांनी बहुमत हे एक्सेप्ट केलं. पण त्यापुढे त्यांनी म्हटलं की वरून आपण चालू करूया, खालून चालू करायला नको. कुणाच्या भावना प्रत्येकाच्या दुखावणार आहेत. 40,000साठी कुणीही हे करणार नाही. पण वरून चालू करत असताना 6,00,000ची पाटी ही सूरजदादांच्या गळ्यात ही पुढाकार त्यांनी घेऊन त्यांनी दिली. प्रामाणिकपणे त्यांचं मत मांडलं की 6,000साठी कॅपेबल हा मला सूरजदादा वाटतो. सूरजदादा 6,00,000साठी. मग ती 6,00,000ची पाटी त्यांनी त्यांच्या गळ्यात, मग त्यांचं ऐकून मग बाकीच्यांनी होकार दिला. आणि हे मी ठामपणे सांगेन की पुढाकार हा 6,00,000ची पाटी त्यांच्या गळ्यामध्ये देण्यासाठी हा त्यांचा होता. मग तिथं अभिजित दादा म्हणाले की याच्यासाठी मी पण कॅपेबल आहे असं म्हणाले. पण नाही, बहुमत हे तिथं ग्राह्य धरलं गेलं आणि त्यांना नक्कीच प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि कुठेतरी ते पुढाकार घेतले आणि ते 6,00,000ची पाटी ही त्यांच्या. पैसे देखील अशा व्यक्तीकडे पोहोचले ज्याला त्याची खरंच जास्त गरज आहे. नक्की. मग आपण बघितलं की मागच्या 2 एपिसोडमध्ये त्यांनी एक टी शर्ट घातलं होतं, त्या टी शर्टवर डीपी दादा असं लिहिलं होतं. त्यांचं नाव डीपी दादा का पडलं? डीपी म्हणजे धनंजय पवार आणि त्यांच्या नावातच धनंजय आहे, धन आणि जय. मग जय म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीत हा जय असलाच पाहिजे, विजय हा मिळालाच पाहिजे. आणि विजय हा त्यांच्या नावातच आहे की जय म्हटल्यावर विजय हा नक्कीच मिळणार आहे. जिथं त्यांनी हात घातलाय तिथं त्यांना विजय हा नक्कीच मिळतो. त्यामुळे नक्कीच मला असं खात्री आहे की विजय, सक्सेस हे त्यांच्या भाग्य आहेच. मग डीपी दादांचा सुरुवातीचा गेम टीम प्लेअर होता. त्यांनी इंडिव्हिज्युअल खेळायच्या आधी घटना घडली. त्यांनी त्यांच्या सोफ्याची इथं आई असं लिहिलं. त्यानंतर त्यांच्या गेम मध्ये एक वेगळा चेंज आपल्याला बघायला मिळालं. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आई म्हटल्यावर जास्त हेच. आणि आई ह्या शब्दात एवढी ताकद आहे की कुठलाही गेम तो जिंकू शकतोय. आणि त्याला कसं आहे, आईचं जास्त प्रेम आईवर आहे त्याचं. आणि तो आईशिवाय म्हणजे त्याला कधी आईचाच आशीर्वाद पाहिजे असतो आणि आईचंच हे त्याला पाहिजे असते. ज्या दिवशी तो आई म्हणून त्याच्यात लिहिला, मला वाटतंय त्या आईची ताकद त्याच्यात हे झाली असेल आणि तो गेम चांगला खेळू शकला असं मला म्हणायचं. मी पप्पांचं पण कसं ते व्हिडिओ गेला म्हणजे की तू खेळालायस आणि खेळ, त्याच्यामुळे सुद्धा त्याचा गेम जास्त हे झाला. मे बी असंही आहे की आयुष्याची सुरुवात ही आई या शब्दामुळे झाली आहे, आईमुळे झाली आहे. तर नक्कीच त्यांनी ही सुरुवात आई लिहून केली. त्यांना कुठेतरी आठवण येते त्यांची आणि आई या शब्दाने ते खरंच भावूक झालेले आणि नक्कीच त्यांना आठवण येत असणार म्हणून त्यांनी आई हा शब्द लिहिलेला. आणि आईपासून सुरुवात आहे तर नक्की यश हे आहेच. काका, जेव्हा डीपी दादा तुमचे पाय दाबत होते तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला दिला? सल्ला काय दिला नाही. घरी नेहमी तो किंवा मुलगा दाबत असते त्याचा.
तर 2 महिने झाले तो घरी नाही ना. हम्म. आणि त्याला ती सवय आहे की घरी आले की म्हणजे बऱ्याच आठवड्यात 1-2दा तेल लावून मॉलिश करणे, पाय दाबणे नेहमी करत असते. तो नाही केला तर तो आमचं नातू करत असते. त्याने गेल्यावरती पहिला म्हणजे पायच दाबले. मी म्हटलं तर ह्याच्यापेक्षा सुख नक्कीच. काहीच नसते ना. आणि या जगात आई वडिलांचं म्हणजे आई वडिलांनी प्रेम करणारा मुलगा आमच्या नशिबी आहे हे मला सांगायचं आहे. बापाला ह्याच्यापेक्षा सुख काय आणि लागतच काय नसते. पाहिजे. आणि एवढं मोठं त्यानं स्थान निर्माण केलं आणि आई वडिलांची म्हणजे मान उंचावली आहे ह्यातच आम्हाला कौतुक आहे. एक महाराष्ट्राची परंपरा देखील त्यानं जपलेली आहे जपलेली आपल्या आहे. मराठी माणसाची. नक्कीच. मग आता मिड इव्हिक्शनमुळे डीपी दादा नॉमिनेटेड आहेत. मग डीपी दादांना टॉप 5 मध्ये पोहोचवण्यासाठी तुम्ही जनतेला काय सांगू शकता? आता एक तर आता तो शेऊरमध्ये आता आहेच आणि हे सगळे आपल्या महाराष्ट्रात सर्व जनतेनं त्यालाच त्यांनी तिथं नेऊन पोचवले. आता त्याला 5मध्ये नेऊन पोचवायला सुद्धा जनतेचीच गरज आहे. त्यामुळे जनतेनं जसं प्रेम आमच्यावर केलं आहे, डीपीवर केलं आहे, तसं आज उद्यासुद्धा आणि पुढंसुद्धा त्याला वोटिंग करून 5मध्ये न्यावं. 5मध्ये नेल्यावर आपल्याला ट्रॉफी घ्यायची आहे. आणि ट्रॉफी घ्यायसाठी सुद्धा जनतेचीच मदत आम्हाला लागणार आहे आणि ती जनतेनं आम्हाला साथ द्यावी. जसे दिले तसेच द्यावे हीच आम्हाला त्यांना नम्र विनंती आहे. तेच ना, त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सुरुवातीला की मी आज सुट्टी देत नाही, तुम्ही वोटिंग करण्यात सुट्टी देऊ नका, तुम्ही वोटिंग करण्यात कुठं कमी पडू नका. मी पण तेच म्हणेल की तुमच्या डीपी दादांना तुम्हाला पुढं बघायचं आहे, ट्रॉफी जिंकताना बघायचं आहे आपल्या माणसाला, तर नक्की वोटिंग हे झालंच पाहिजे. धुरळा उडून टाका, सुट्टी द्यायची नाही, विषय हाड करून टाका, वोटिंग करा. मग मित्रांनो, आपल्याला देखील ट्रॉफी आपल्या कोल्हापुरात आणायचीच आहे. मोठ्या संख्येने जिओ ॲप ओपन करा, तिथे डीपी दादांना मत द्या आणि ट्रॉफी कोल्हापुरात आलीच पाहिजे. चला मग रॅपिड फायरच्या क्वेश्चन्स कडे येऊया आपण. डीपी दादांचे 2 स्ट्रेंथ कुठल्या ह्याच्यात ते जास्त स्ट्रेंथ आहे त्यांची, सगळ्यात एक्सपर्ट आहेत 2 गोष्टी अशा बाकीपेक्षा? बिझनेस आणि व्हिडिओज करणे, कॉमेडी व्हिडिओ. घराच्या आत 2 स्त्रिया क्रिकेटमध्ये असतो इतर सदस्यांपेक्षा त्यांना हां, क्रिकेटमध्ये पण. 2 त्यांच्या स्ट्रेंथ इतर सदस्यांपासून त्यांना वेगळे बनवतात. कुठले पॉवरफुल 2 पॉईंट्स आहेत असे? वैयक्तिकरित्या आम्ही म्हणता येईल मग आई आणि त्यांचे वडील. हो हो. डीपी दादांचे 2 विकनेसेस. विकनेस मटण खाणे, नाही मिळालं तर नक्कीच ते वीक पॉईंट असणार आहे. आणि त्यांना जास्त पळायला नाही आवडत. डीपी दादांना घरात कोणापासून जास्त सावधान राहण्याची गरज आहे? आता तसं नाही, ते हे करतातच, पण सावधान राहण्याचं नाही. बिग बॉसच्या घरात, बिग बॉसच्या घरात नक्कीच. आता अभिजित बोलला, जे बोलला ते चुकीचं बोलला. मी म्हणेल अभिजित सायलेंट मधून चांगली हे म्हणजे शांतीतनं क्रांती करण्याच्या ह्याच्यात आहे. हां, तर मी अभिजित म्हणेन, अभिजित दादा. कोणाला डीपी दादांपासून सावध राहण्याची गरज आहे घराच्या? सगळ्यांनाच मी म्हणेन. कारण ते काय करतील काय सांगता येत नाही, त्यांचे माइंड गेम असणार आहे नक्कीच. आपल्या कोल्हापूरच्या व महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिता? कोल्हापूरच्या म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छिते की तुमचे डीपी दादा आता इथपर्यंत आले, इथपर्यंतची मजल जी आली आहे त्यांची, ती तुमच्या सपोर्टमुळे आली, तुमच्या वोटिंगच्या सपोर्टमुळे आली आहे. इथून पुढे देखील पूर्ण खंबीरपणे सगळ्यांनी पाठिंबा द्यायचा आहे, वोटिंग करायचं आहे. आता जे आहे ते टॉप 5साठी असणार आहे, पुढं जे आहे ते ट्रॉफी जिंकण्यासाठी असणार आहे. तुम्हाला त्यांचा गेम कसा वाटला, त्यांचा प्रामाणिकपणा, जिथं त्यांनी दाखवायला पाहिजे एखाद्याबद्दल काळजी, छान नातं बॉन्डिंग निर्माण केलं आहे, तर हा सगळा महाराष्ट्रीय संस्कृती त्यांनी जपली आहे. तर हे तुम्हाला जर छान वाटत असेल, तुमच्या आतून असं वाटत असेल की हा माणूस परफेक्ट आहे या ट्रॉफीसाठी, तर नक्की तुम्ही मी म्हणाल वोटिंग करा. आणि वोटिंग केलात तर ते दिसणार आहेत पुढं, आणि वोटिंग केलात तर त्यांना ट्रॉफी मिळणार आहे. तुमचा सपोर्ट हा खूप मोलाचा आहे. वोटिंग करा असं मी म्हणेल सगळ्यांना.